माऊली म्हणतात, जसे एखाद्या रसाळ झाडाला दोन फांद्या असतात, त्या झाडावर रसाळ फळे असतात, मधुर फळे असतात, पण त्या झाडावर जर एक माकड उपस्थित असेल आणि त्या माकडाला त्या रसाळ फळापर्यंत, मधुर फळापर्यंत जायचं असेल, तर तो माकड दोन्ही फांद्यापैकी कोणतीही एक फांदी निवडू शकतो. पण जी फांदी तो निवडणार आहे, ती फांदी त्या माकडाच्या क्षमतेवर जशी अवलंबून असते, त्याचप्रमाणे साधकाच्या क्षमतेवर ज्ञानमार्ग निवडावा का कर्ममार्ग निवडावा हे आहे. पण दोन्ही मार्ग अंतिम सत्याकडे, ब्रह्मचैतन्याकडे, त्या भगवंताकडे भक्ताला